भारत-पाक युद्धावेळी तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याने भारतीयांच्या मनात आता तीव्र असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। तुर्कीत भूकंप झाला तेव्हा भारताने पहिली वैद्यकीय मदत पाठवली होती। या उपकाराची परतफेड तुर्कीने पाकिस्तानला शस्त्र पुरवून केली का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। म्हणूनच तुर्कीला धडा शिकवण्यासाठी भारतातील पर्यटक तुर्कीला जाऊ नये यासाठी तुर्कीच्या विमानांना आता मुंबईतील विमानतळांवर बंदी घालण्यात आली आहे। परंतु या कंपनीत काम करणारे 4000 मराठी मुलं बेरोजगार होऊ नये यासाठी शिवसेना आमदार मुरुजी पटेल आणि विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला निवेदन देण्यात आलं आहे। ते भारतात पैसे कमवतात, आमच्या मुंबईत पैसे कमवतात आणि पाकिस्तानला मदत करतात असं मी चालू देणार नाही। त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेटम माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मी होतो, आमचे विभाग प्रमुख कुणालजी होते, अर्जुनजी होते, आम्ही सगळ्यांनी मिळून एक निवेदन दिलं होतं शिवसेनेच्या वतीने आणि ते निवेदनाला यश आलंय। मुंबईत नव्हे पूर्ण भारतात ते टर्किश कंपनीने हद्दपार केलेले आहेत, सगळं त्यांच्या एग्रीमेंट रद्द केलेले आहेत। आता जे कंपनी टेक ओव्हर करणार भारताचे लोक उद्योजक त्यांना आम्ही आता निवेदन देणार आहे की त्याचे जे कामगार आहे, आपले मुंबईचे कामगार असतील किंवा भारतात कुठेही कामगार असतील, ते कामगाराला काढता कामा नये। सगळे कामगार परत इकडे कामाला लागलं पाहिजे, म्हणून आज आम्ही एअरपोर्ट ऑथॉरिटीला भेटणार। आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या देशामध्ये येऊन तुम्ही पैसे कमवणार असाल आणि तो पैसा स्वतःच्या देशामध्ये नेल्यानंतर आमच्या विरोधामध्ये जर खर्च करणार असाल तर शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये पहिली ही झलक दाखवलेली आहे। त्याच्यामुळे अशा तुर्की कंपन्या जर महाराष्ट्रामध्ये कुठे काम करत असतील त्यांनी स्वतःहून निघून जावं ही सूचना करण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये ही मुवमेंट केल्यामुळं ही तुर्की कंपनी देशाच्या 7 विमानतळावर जी काम करत होती त्या 7ही विमानतळावरचा करार रद्द करण्यामध्ये शिवसेनेला यश मिळालं। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नुसती विकासाची कामं आम्ही केली नाही तर अशा भावनिक गोष्टीमध्ये देखील शिवसेनेत सहभागी होतात आणि त्या भावनिक गोष्टीला न्याय मिळवून देतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।